सत्तेत जाण्यापूर्वी शिंदे फडणवीस सरकार विरोधात भुजबळांनी निधी मिळत नसल्याची केस केली होती। त्यानंतर विकासाचं कारण देत भुजबळ अजितदादांसोबत सत्तेत गेले। त्यानंतर आता केस चालू ठेवायची आहे की नाही असा टोला न्यायाधीशांनीच भुजबळांना लावला। त्यावर स्वतः भुजबळांच्या वकिलांनी कोर्टाकडून वेळ वाढवून मागितला। सत्तेत जाण्यापूर्वी 2023च्या मार्च-एप्रिलमध्ये हसन मुश्रीफांवर अनेकदा ईडीचे छापे पडले। विकासाचं कारण देत जुलै 2023ला ते अजितदादांसोबत सत्तेत गेले। योगायोगानं मुश्रीफ सत्तेत गेल्यानंतर त्यांच्या विरोधातल्या पहिल्याच तारखेला ईडीचे वकील गैरहजर राहिले। कोर्टानं कानउघाडणी केल्यानंतर दुसऱ्या तारखेला देखील ईडीनं स्वतःहून वेळ वाढवून मागितला। एका प्रकरणामध्ये भुजबळांना परदेश दौऱ्यावर निर्बंधासाठी ईडीनं केस केली होती। भुजबळ सत्तेत गेल्यानंतरच्या 2 महिन्यांनी याच प्रकरणात सुनावणी झाली। त्यावेळी नेमकी केस काय होती हेच ईडीच्या वकिलांना कोर्टात आठवलं नाही। त्याची कागदपत्रही मिळाली नाही। यावर कोर्टानं ईडीच्या वकिलांबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं। आणि आता राठोड महाविकास आघाडीमध्ये असताना व्हायरल क्लिपमधला आवाज राठोडांचाच असल्याचा दावा भाजप नेते करत होते। तर 2022ला संजय राठोड शिंदेंसोबत सत्तेत सामील झाले आणि आता सरकारी वकिलानं त्या क्लिपमधल्या आवाजाचे नमुने राठोडांच्या आवाजाशी जुळत नसल्याचं म्हटलंय।